कधी विचार केला आहे का, जर अचानक एखादं सत्य तुमच्यासमोर येऊन उभं राहिलं आणि त्याने तुमच्या नात्याला, विश्वासाला मुळापर्यंत हलवलं तर काय होईल? तुम्ही मोडून तुटून पडाल का तुम्ही तुमचा तुटलेला विश्वास परत जोडण्याचा प्रयत्न कराल? नाती ही फक्त रक्ताची नसतात, तर काही नाती ही विश्वासावर बनलेली असतात. आणि जर विश्वासच संपला तर स्वतःचं रक्तसुद्धा परखं, अनोळखी वाटायला लागतं. ही कहाणी एका अशा वडिलांची आहे ज्यांनी त्यांच्या चुकीमुळे त्यांची दोन्ही मुलं गमावली. एक मुलगा ज्याला त्यांनी रागात घरातून हाकलून दिलं आणि दुसरा मुलगा ज्याला नशिबाने त्यांच्यापासून हिरावून घेतलं. पण काळाने असा खेळ दाखवला की त्यांची दोन्ही मुलं त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. आता प्रश्न हा नव्हता की त्यांचे वडील त्या दोघातल्या कुणाला निवडतील. खरा प्रश्न तर हा होता की त्यांच्या सगळ्या चुका माफ करून तुटलेलं नातं परत जोडले जाईल का नाही. सकाळचे 10 वाजले होते. रखरखत्या उन्हात लोक आपापल्या कामाला निघाले होते. त्याच गर्दीत एक म्हातारा माणूस हळूहळू पावले टाकत बँकेत निघाला होता. पांढरा शर्ट, धोतर, फाटलेली चप्पल, थरथरत असणारे हात आणि डोळ्यात थकलेली चमक. त्यांचे नाव रामराव होते. त्यांचं वय 65 वर्ष. त्यांच्या हातात एक जुनी कापडी पिशवी होती. त्या पिशवीत काही कागदपत्र, एक फोटो आणि 15,000चा चेक ठेवला होता. हा चेक त्यांच्या मुलाने अमितने 5 वर्षापूर्वी बाहेरच्या देशात जाताना त्यांच्या वडिलांना दिला होता आणि म्हणाला होता, बाबा, तुम्हाला ज्यावेळी सगळ्यात जास्त पैशांची गरज पडेल, खूप मजबुरी असेल, तेव्हाच हा चेक बँकेत टाका. आणि हो, माझा नंबर तिकडे गेल्यावर बदलेल, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी एक ना एक दिवस माघारी घरी येईन. पण असं कधीच झालं नाही. तो एक दिवस कधी उजाडलाच नाही. ना कुठला फोन, ना चिठ्ठी आणि नाही कुठली येण्याची बातमी. फक्त त्याची वाट बघणं. रोज नवीन आशा घेऊन उगवणारा दिवस निराशेमध्ये मावळत असायचा. पण आज रामरावांच्या डोळ्यात, चालण्यात एक नवीन आशा दिसत होती. बहुतेक आज त्यांचं नशीब बदललं. ते बँकेत पोहोचले. त्यांनी तिथून टोकन घेतलं आणि बेंचवर एका कोपऱ्यात बसून त्यांचे कागद व्यवस्थित करायला लागले. त्यांच्या मुलाचा फोटो हातात घेऊन त्यांनी तो चेक हातात घेतला आणि नंबर यायची वाट बघायला लागले. जवळजवळ 1 तासाने त्यांचा नंबर आला. ते काउंटरजवळ गेले. त्या काउंटरवर बँकेचा मॅनेजर स्वतः बसला होता. हातात फोन घेऊन त्यात रमला होता. त्याच्या चेहऱ्यावर मीपणा स्पष्ट दिसत होता. रामराव थरथरत्या पावलांनी काउंटरजवळ जाऊन पोहोचले आणि हळू आवाजात म्हणाले, सर, हा एवढा चेक जमा करून घ्या. मला पैशांची खूप गरज आहे. त्या मॅनेजरने त्या चेकवर नजर फिरवली. त्याने रामरावांकडे बघितलं आणि हसायला लागला आणि म्हणाला, बाबा, हा चेक 5 वर्षापूर्वीचा आहे आणि आता या चेकचे पैसे काढण्याची मुदत संपली आहे. बाबा, तुम्ही काय माझी चेष्टा करायला आला आहात का? उगीच फालतू आम्हाला त्रास देत असता. असं म्हणत त्याने तो चेक काउंटरवर ठेवला. रामरावांनी थरथरत्या हाताने तो चेक उचलून घेतला आणि विनंती करत म्हणाले, अहो सर, हा चेक माझ्या मुलाने स्वतः मला दिला होता. तो म्हणाला होता की ज्यावेळी तुम्हाला जास्त गरज पडेल तेव्हाच हा चेक बँकेत जमा करा. तो बाहेरच्या देशात गेला आहे. तो मॅनेजर रागात चिडून म्हणाला, हे बघा बाबा, तुम्ही माझा महत्त्वाचा वेळ वाया घालवू नका. एवढा जुना चेक कुठल्याही बँकेत घेत नाहीत. आणि हो, पुढच्या वेळी येताना चांगले स्वच्छ कपडे घालून या. घामाने तुमच्या अंगावरचे कपडे वास मारत आहेत. असं म्हणत त्यांनी रागाने तो चेक फाडून जमिनीवर फेकून दिला. त्या क्षणी रामरावांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. डोळे सुन्न पडले. त्या फाटलेल्या चेकसारखे त्यांचं आयुष्य, त्यांचा विश्वास आणि त्यांचं जगणं 2 तुकड्यात विस्कटून गेलं होतं. बँकेत बसलेले सगळे लोक त्यांच्याकडे बघत होते, पण कोणीच काही बोललं नाही. रामराव काही वेळ शांत उभे राहिले. मग वाकून त्यांनी त्या फाटलेल्या चेकचे तुकडे गोळा केले, खिशात ठेवले आणि बँकेतून बाहेर आले. पण बरोबर 10 मिनिटांनी त्या मॅनेजरचा फोन वाजला. त्याच्या फोनवर इंटरनॅशनल कॉल चमकत होता. रागात त्याने तो फोन उचलला आणि म्हणाला, हॅलो, मी बँकेचा मॅनेजर नितीन बोलत आहे. तिकडून आवाज आला, हॅलो, मी अमित पवार लंडनवरून बोलत आहे. मला आत्ता समजलं की माझे वडील मी दिलेला चेक बँकेत जमा करायला आले आहेत. ते तिथे आले होते का? त्याचा आवाज ऐकून तो मॅनेजर दचकला आणि हळू आवाजात म्हणाला, हो,
एक म्हातारे बाबा आले होते, पण चेक एक्सपायर झाला होता म्हणून मी तो घेतला नाही आणि फाडून टाकला. तसा तिकडून अमितचा आवाज वाढला. मूर्ख कुठला, तुला माहीत आहे का तो चेक एका ट्रिगर अकाउंटला लिंक होता? तू हा काय मूर्खपणा केलास? त्याचं बोलणं ऐकून त्या मॅनेजरच्या हातातून फोन खाली पडता पडता वाचला. त्याचा चेहरा पांढरा पडला. त्याला घाम सुटला. तेवढ्यात त्याला हेड ऑफिसमधून फोन आला की तुमच्यावर कोणीतरी तक्रार केली आहे आणि तुम्हाला लगेच हेड ऑफिसला बोलावलं आहे. हे ऐकून तिथे जमा झालेले सगळे लोक चकित झाले. सगळे लोक आपापसात चर्चा करत होते. ते बाबा खरं बोलत होते. तो त्यांचाच चेक होता आणि त्या गर्दीतून रामराव निघून गेले होते. रामराव त्यांच्या खिशात फाटलेल्या चेकचे तुकडे आणि मनात तुटलेल्या आशा घेऊन बँकेतून बाहेर निघून गेले. ती CCTV फुटेज जेव्हा हेड ऑफिसला पोहोचली तेव्हा ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी सगळ्या न्यूजमध्ये दाखवायला लागले की बँकेत एका म्हाताऱ्या व्यक्तीचा चेक फाडला ज्यात करोडोची प्रॉपर्टी जोडली गेली होती. बँकेचं नाव धुळीला मिळालं आणि त्या बँक मॅनेजरची नोकरी, त्याची इज्जत एका क्षणात धुळीला मिळाली. रामराव रोज बँकेच्या बाहेर आशेने येऊन बसत होते. पण खरा झटका तर 2 दिवसांनी लागला. एक काळी ब्रँडेड असलेली गाडी बँकेच्या बाहेर येऊन उभी राहिली. त्यातून एक रुबाबदार सूटबूट घातलेला तरुण खाली उतरला. त्याला बघून बँकेच्या बाहेर उभे असलेले सगळे लोक आश्चर्यचकित झाले. तो तरुण सरळ बँकेच्या बाजूला बसलेल्या उदास रामरावांच्या जवळ गेला. वाकून त्यांच्या पाया पडला. तो होता त्यांचा 5 वर्षापूर्वी लंडनला गेलेला मुलगा अमित. त्याने 5 वर्षांनी त्याच्या हरवलेल्या बाबांना शोधून काढलं होतं. तिथे जमलेल्या लोकांचे डोळे त्याला बघून मोठे झाले होते. जो बँकेचा मॅनेजर कधी त्या म्हाताऱ्या बाबांवर हसत होता तो आज जमिनीवर आला होता आणि जो बाप फाटलेल्या चेकचे तुकडे खिशात घेऊन रस्त्यावर फिरत होता आज त्यांच्या मुलाने त्यांना शोधून काढून रडून मिठी मारली होती. तो त्याच्या वडिलांना म्हणाला, चला बाबा माझ्यासोबत. आता ना ही कुठले चेक फाटणार आणि नाही वाट बघायला लागणार. एवढ्या वर्षांनी मुलाला असं अचानक समोर बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. थरथरत्या आवाजात फक्त एवढे शब्द निघाले, बाळा तू खरंच आला आहेस ना? अमितने त्यांचा हात पकडला आणि म्हणाला, हो बाबा मी खरंच आलो आहे आणि परत कधीच जाणार नाही. ते बसून गाडीतून निघून गेले. सगळ्या रस्त्यात रामराव शांत खिडकीतून बाहेर बघत बसले होते. डोळ्यात विश्वास तर होता पण मनात कुठेतरी भीती वाटत होती. मन सारखं सारखं विचारत होतं की हे स्वप्न तर नाही ना? परत माझ्या डोळ्यांचा धोका तर नाही ना? आम्ही सारखा बोलत होता, बाबा आता कुठला चेक नाही, आता सगळं काही माझ्याजवळ आहे, सगळं काही बदलणार आहे. रामरावांनी मान हलवली आणि डोळे बंद करून सीटवर मागे टेकून बसले आणि भूतकाळातल्या आठवणीत त्यांच्या डोळ्यात उमटायला लागल्या. ते दिवस जेव्हा ते भुकेने व्याकुळ होऊन नाईलाजाने देवळाच्या बाहेर पोटासाठी भीक मागायला बसत होते. ते लोकांचे टोमणे कानात घुमत होते. मुलगा बाहेरच्या देशात मजेत राहतोय आणि त्याचा बाप इकडे भीक मागून स्वतःचं पोट भरत आहे. ती फाटकी चप्पल, तोच डोळ्यातला थकवा आणि तो एक चेक आता इतिहास जमा झाला होता. गाडी सरळ मोठ्या बंगल्याच्या पुढे येऊन थांबली. गेट आपोआप उघडले. गाडी गेटमधून आत गेली तसे 2 नोकर पळत बाहेर आले आणि गाडीचं दार उघडलं. अमितने त्याच्या बाबांचा हात पकडला आणि म्हणाला, बाबा हे सगळं आता तुमचं आहे. आता तुम्ही राजासारखे आनंदात जगा. रामराव भिंतीकडे बघत होते. त्यांचे डोळे त्या जुन्या वस्तूंना शोधत होते. एक डेरा, तुटलेला टेबल, खुर्ची, त्यावर एक जुना रेडिओ, घरातल्या मंदिराच्या घंटीचा आवाज. पण इथे तर सगळंच नवीन होतं. सगळं उन्हात चमकत होतं पण सगळं अनोळखी. काही दिवस निघून गेले. डॉक्टर रोज त्यांना घरी तपासायला येत असायचे. हळूहळू त्यांची तब्येत सुधारायला लागली. ते तिथे रुळायला लागले. पण मनात एक प्रश्न सारखा घुटमळत होता. शेवटी एक दिवस हिम्मत करून त्यांनी मुलाला विचारलं, अमित तू मागच्या 5 वर्षापासून कुठे होतास? ना फोन केलास, नाही पत्र पाठवलंस. मी जिवंत आहे का नाही हे पण जाणून घ्यायची तुला गरज वाटली नाही का? खोलीत शांतता पसरली. वडिलांचं बोलणं ऐकून अमित गप्प बसला. त्याने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला,
बाबा, मी तुमच्यापासून सत्य लपवत होतो, पण आता ते सत्य सांगण्याची वेळ आली आहे. बाबा, ज्या दिवशी मी लंडनला गेलो त्याच दिवशी आईला झटका आला. हे ऐकून त्याचे बाबा सुन्न झाले, होठ कापायला लागले. थरथरत्या आवाजात म्हणाले, काय, तुझी आई? अमितचे डोळे भरून आले. तो म्हणाला, हो बाबा, डॉक्टर मला बोलले होते की बातमी जर तुम्हाला सांगितली तर तुम्ही तुटून जाल. त्यावेळी मी सगळं नीट सांभाळू शकलो नाही. आई आपल्याला सोडून गेली आणि मी स्वतःला अपराधी मानायला लागलो. मी स्वतःला कामात गुंतवून घेतलं. तुम्हाला या सगळ्यापासून लांब ठेवून विचार केला की एक दिवस तुम्हाला सगळं सत्य सांगेन आणि मग घरी परत येईन. पण या 5 वर्षात तुम्ही किती तुटला, स्वतःला कसं सांभाळलं, तुमची अवस्था काय झाली हे मी समजू शकलो नाही. रामरावच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्यांच्या मनात खूप वर्षाचं दुःख आणि आज समजलेलं सत्य दोन्हींचा गोंधळ चालू होता. अमित म्हणाला, बाबा, मला परत यायचं होतं, पण त्याच दिवशी लंडनमध्ये माझा खूप मोठा अपघात झाला आणि माझी स्मरणशक्ती गेली. 2 वर्ष मी तिथल्या दवाखान्यात ॲडमिट होतो आणि जेव्हा शुद्ध आली तेव्हा मला फक्त माझं नाव आणि भारतातला आपल्या घरचा पत्ता लक्षात होता. हळूहळू मला सगळं आठवायला लागलं. तेव्हा मग जाऊन मी वकिलांकडून ट्रिगर चेक सिस्टीम ॲक्टिव्ह करून घेतली. म्हणजे तुम्ही कधी बँकेत गेला की मला तुमचा पत्ता मिळेल. हे ऐकून रामरावच्या हातातून चहाचा कप खाली पडला. त्यांचे डोळे परत पाण्याने भरून आले. त्यांनी मुलाला मिठी मारली आणि मनमोकळेपणाने रडायला लागले. सगळ्या वर्षाचं दुःख त्या डोळ्यातल्या पाण्यासोबत वाहून गेलं. पण कहाणी इथेच संपली नाही. 2 आठवड्यांनी अमितला पोलिसांचा फोन आला. तुम्ही रामराव पवार यांना ओळखता का? अमित घाबरून म्हणाला, हो, ते माझे वडील आहेत. काय झालं? तिकडून आवाज आला, काही वर्षापूर्वी एका जमिनीच्या वादातून झालेल्या खुनाच्या घटनेत तुमच्या वडिलांचं नाव साक्षीदाराने घेतलं होतं आणि ती फाईल परत उघडली आहे. तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला लागेल. हे ऐकून अमितच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने त्याच्या वडिलांना विचारलं, बाबा, हे सगळं खरं आहे का? रामरावचा चेहरा पांढरा पडला. ते म्हणाले, हो अमित, त्या दिवशी शेजारच्या माणसाने तुझ्या आईला शिवी दिली होती. मला खूप राग आला. रागात मी त्याला धक्का दिला. तो खाली पडला आणि जागेवरच मेला. मी पळून गेलो नाही, पण त्याच्या नातेवाईकांनी पैसे घेऊन ती केस तिथेच दाबून टाकली. आता ती केस परत ओपन झाली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. NRI मुलगा आणि खुनी बाप पेपर आणि न्यूजमध्ये चर्चेचा विषय आणि इंटरनेटवर त्यांच्यावर मीम्स बनायला लागल्या. आणि सगळ्यात मोठा वार तेव्हा झाला जेव्हा तो बँकेचा मॅनेजर मीडियामध्ये बोलला. तो म्हणाला, मी तो चेक यासाठीच फाडला होता कारण मला त्या म्हाताऱ्यावर संशय होता की हा खूप मोठा फ्रॉड असणार आणि आज ते खरं झालं. अमित खूप तुटला होता, पण त्याने हार मानली नाही. त्याने चांगल्यातला चांगला वकील केला. जुने सगळे रेकॉर्ड काढले. त्यावेळी कोर्टाने निकाल दिला होता की तो खून नसून एक अपघात होता. पण समाजाचा त्या बापलेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि अपमान त्या दोघांना मनातून तोडत चालला होता. एक रात्री रामरावांनी त्यांच्या खोलीत एक चिठ्ठी ठेवली आणि कुणालाही न सांगता तिथून निघून गेले. सकाळी उठल्यावर अमितने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिलं होतं, अमित बाळा, मी तुला खूप त्रास दिला, दुःख दिलं. माझ्यामुळे तुझं नाव बदनाम झालं. आता मी तुला अजून शर्मेने मान खाली घालायला लावणार नाही. मी तुला आणि तुझ्या घराला सोडून जात आहे. तुला परत गमावण्यापेक्षा मी स्वतः तुझ्यापासून लांब जात आहे. तुझा बाप रामराव. चिठ्ठी वाचताच अमित घाबरला. पळत बाहेर गेला. त्याने गाडी काढली. शहरात ठिकठिकाणी त्याने त्याच्या वडिलांना शोधलं. मग 2 दिवसांनी त्याला त्याचे वडील एका छोट्याशा गावात देवळात सापडले. त्याचे वडील रामराव साधूच्या वेशात देवळात झाडू मारत होते. त्यांना बघून अमित रडत म्हणाला, बाबा, आपल्या घरी परत चला. आता मला परत कधीच सोडून जाऊ नका. त्याचे वडील हळू आवाजात म्हणाले, मी तुला कधीच सोडून गेलो नव्हतो, फक्त तुला वाचवत होतो. दोघं एकमेकांच्या गळ्यात पडून रडायला लागले. आणि मग सगळ्यात मोठं सत्य समोर आलं. त्याचवेळी एक गाडी देवळाच्या बाहेर येऊन उभी राहिली. त्या गाडीतून तोच घमंडी बँक मॅनेजर खाली उतरला. पण
यावेळी त्याच्या चेहऱ्यावर माज नव्हता, तर हातात एक फाईल होती. त्याच्या डोळ्यात पश्चाताप आणि ओठांवर सत्य होतं. त्याला बघून अमित रागात म्हणाला, तू इथे का आला आहेस? परत आमचा अपमान करायला? त्या मॅनेजरने लाजेने मान खाली घातली आणि म्हणाला, तुमची माफी मागायला आलो नाही, तर एक सत्य सांगायला आलो आहे. एक असं सत्य जे या कहाणीला पूर्णपणे बदलून टाकेल. त्याने ती फाईल उघडली. त्यातून एक जुना फोटो बाहेर काढला. त्यात 3 लोक होते. एक बाई आणि तिच्या काकीत एक लहान बाळ आणि बाजूला उभे रामराव होते. त्यांचा आवाज थरथरत होता. ते म्हणाले, हा फोटो खूप जुना आहे. हा मी आहे आणि ही माझी पहिली बायको आहे आणि हा माझा मुलगा. तो मॅनेजर म्हणाला, मीच तुमचा मुलगा आहे, ज्याच्याशी तुम्ही नातं तोडलं होतं. हे ऐकून रामरावांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांचा श्वास मोठा झाला. चेहऱ्यावर पश्चाताप आणि दुःख दिसत होतं. ते तिथेच पायऱ्यांवर खाली बसले आणि म्हणाले, पोरांनो, मी आयुष्यात 2 खूप मोठी पापं केली आहेत. एक त्या जमिनीच्या भांडणात आणि दुसरं स्वतःच्या मुलांशी नातं तोडून. तो बँक मॅनेजर, ज्याचं नाव नितीन पवार होतं, तो म्हणाला, हे खरं आहे बाबा, मी तुमचाच मुलगा आहे. आईने दुसऱ्या जातीतल्या माणसाशी लग्न केलं होतं, म्हणून तुम्ही रागात तिला घरातून बाहेर काढलं. आईने कधी तुमचं नाव घेतलं नाही, फक्त म्हणत असायची, तुझे बाबा तुझ्यासाठी एक शिकवण आहेत. मी मोठा झालो, खूप शिकलो आणि बँकेचा मॅनेजर झालो. जेव्हा तुम्ही माझ्यासमोर आलात तेव्हा मला राग आला नाही, तर त्रास झाला आणि बहुतेक त्याच रागात मी तुमचा चेक फाडून टाकला. कारण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात मला असं वाटत होतं की तुम्ही असंच लोकांच्या उपकारांवर जगावं, जसे तुम्ही माझ्या आईला जगायला लावलं होतं. हे ऐकून रामराव रडायला लागले आणि हात जोडून म्हणाले, मला माफ कर बाळा, मी 2 आयुष्य बर्बाद केली. देव मला याबद्दल कधीच माफ करणार नाही. अमित पुढे आला आणि शांततेत म्हणाला, नितीन दादा, तुला माफ करायचं माझ्या हातात नाही, पण एक गोष्ट खरी आहे. बाबा अगोदरच मनातून खूप खचले आहेत. आता त्यांना अजून त्रास देणं योग्य नाही. नितीनने खिशातून एक कागद काढला आणि वडिलांच्या हातात ठेवून म्हणाला, बाबा, हा माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा आहे, जो मी तुमच्या नावावर केला आहे. मला तुमची माफी नको आहे, पण खरं सांगू, तिरस्कारापेक्षा जास्त ओझं दुसऱ्या कशाचं नसतं. रामराव त्या कागदाकडे बघत राहिले. डोळ्यातून येत असलेलं पाणी, त्यांनी केलेले चूक, त्यांना झालेला पश्चाताप आणि त्यांचा तुटलेला गर्व सगळं स्पष्ट दिसत होतं. ते रडत म्हणाले, आज मी श्रीमंत नाही, तर खूप नशीबवान माणूस झालो आहे. कारण देवाने मला 2 मूल्य दिली आहेत. एक, तो ज्याने मला शोधून काढलं आणि दुसरा, तो ज्याने मला माफ केलं. अमित हात जोडून म्हणाला, दादा घरी चल, आपण खूप काही गमावलं आहे, आता अजून नाही. नितीनच्या डोळ्यात आज पहिल्यांदा शांती होती. तो हसत म्हणाला, मी आज मनापासून एक निर्णय घेतला आहे. चला बाबा, आता घरी जाऊया. तिघे एकाच गाडीत बसून गावातून निघून गेले. 3 महिन्यानंतर एक नवीन वृद्धाश्रम सुरू केला, जिथे त्या म्हाताऱ्या लोकांना आधार दिला जात होता, ज्यांना ओझं समजून सोडून दिलं जात होतं. अमित त्या वृद्धाश्रमाला फंड देत होता, तर नितीन तो आश्रम चालवत होता. रामराव म्हणाले, मी केलेली पापं कधीच मिटणार नाहीत, पण जर अनोळखी लोकांचं दुःख, त्यांचे डोळ्यातलं पाणी पुसू शकलो, तर कमीत कमी माझ्या आत्म्याला थोडीशी शांती नक्कीच मिळणार.